विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण थिओरिटिकल पार्ट जो आहे तो घेतलेला होता. त्यात आपण आर्गन्स डायग्राम, त्यानंतर मॉड्युलस ऑफ झेड, आर्ग्युमेंट ऑफ झेड, नंतर आर्ग्युमेंट ऑफ झेड इन डिफरंट क्वाड्रंट्स किंवा ऍक्सेस मध्ये तो असेल ते आपण पाहिलं होतं. शिवाय प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे देखील आपण पाहिलेलं आहे. त्याशिवाय आपण पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, त्यानंतर आयलर्स फॉर्म किंवा त्याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म असं देखील म्हणतो, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर एवढे टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजला सुरुवात करतो आहोत. एक्सरसाइज 1.3 यावर संपूर्ण टॉपिकवरती आधारित ज्या काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला या एक्सरसाइजमध्ये बघायचे आहे. त्यात सुरुवातीचं एक्झाम्पल आहे बघा, ज्यात आपल्याला अँप्लिट्यूड किंवा त्याला आपण आर्ग्युमेंट सुद्धा म्हणतो. अँप्लिट्यूड आणि आर्ग्युमेंट हे दोघींचा मिनिंग सेम आहे. आपल्याला मॉड्युलस पण काढायचं आहे आणि अँप्लिट्यूड पण काढायचं आहे फॉर इच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. मी 4 एक्झाम्पल घेतोय कारण त्या ठिकाणी आपण 4 क्वाड्रंट पाहिले होते. 4 क्वाड्रंट नुसार आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे थिटा आहे, थिटामध्ये आपला आर्ग्युमेंट जो आहे तो मिळत होता. त्यानुसार आपण तो टेबल जो आहे तो देखील फाइंड करून घेतला. त्या टेबलच्या सहाय्याने आपण काही गोष्टी समजून घेतल्या, तर त्याचा इथे आपल्याला यूज करायचा आहे. तर बघूयात सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल. त्याला झेड मानूयात. लेट झेड इज इक्वल टू 7 - 5i आणि याला आपण कम्पेअर करूयात किंवा हिअर आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार. हिअर a इज इक्वल टू 7 अँड b इज इक्वल टू -5. आता ऑफकोर्स या एक्झाम्पल मध्ये आपण जे फॉर्म पाहिलेत, 4 फॉर्म आपण ऍक्सिस वरचे पॉईंटचे पाहिलेत आणि 4 जे आहेत आपण ते क्वाड्रंटच्या आत असलेले पॉईंट जे आहेत ते पाहिलेले होते. त्याच्यापैकी हा जो दिसतो आहे यात क्लिअरली दिसतंय की एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. म्हणून याचा क्वाड्रंट जो आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे की तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल. सुरुवातीला आपण मॉड्युलस काढूयात. मॉड्युलस ऑफ झेड म्हणजेच आपल्याला काढायचं आहे मॉड ऑफ झेड आणि त्याला आपण आर मानतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे √a² + b². आपल्याकडे ए आणि बी आहे, त्या व्हॅल्यू आपण टाकूयात. इथे 7² + -5² आणि इक्वल टू √7² 49 हा 25. दोघांची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला मिळतं आहे 9 + 5 14, तो एक 3 आणि हा एक 7. म्हणजे आपल्याला r इज इक्वल टू जो आहे तो √74 मिळतो आहे. म्हणजे आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड जो आहे म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस जो आहे तो मिळून गेलेला आहे. नाव हा जो पॉइंट दिसतो आहे 7 - 5 हा कुठे लाईज होतो बघा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लाईज इन 4th क्वाड्रंट. जो चौथा क्वाड्रंट आहे आपला 4th क्वाड्रंट, त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वरचे जे पॉइंट्स आहेत ते पॉझिटिव्ह असतात आणि वाय वरचे ते निगेटिव्ह असतात. म्हणून या ठिकाणी एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा प्लस मायनस या प्रकारचे जे पॉइंट्स आहेत ते 4th क्वाड्रंट मध्ये असतात. म्हणून हा 4th क्वाड्रंट मध्ये लाईज होतो. मग अशा वेळेला आपल्याकडे डायरेक्ट जर आर्ग्युमेंट काढायचं असेल, देअरफॉर अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू पाय प्लस tan 2π + tan इनव्हर्स ऑफ b अपॉन a. अशा प्रकारचा आपला फॉर्म्युला आहे, तो आपण इथे यूज करतो आहोत. पुढे आपल्याला इथे 2π ऍज इट इज घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2π प्लस हा tan इनव्हर्स ऑफ जे काही दिसतं आहे आपल्याकडे ते ठेवून द्यायचं आहे. ते आपल्याकडे आहे b आहे -5 आणि a आहे 7 आणि ती -n आपण कॉमन काढू शकतो. तर मायनस इथे tan इनव्हर्स ऑफ 5/7 कॉमन म्हणजे ती आपण tan वरच्या बाहेर लिहू शकतो, कारण आपल्याकडे tan ऑफ -θ जो आहे तो -tan θ असतो. याच्यानुसार आपण त्याला मायनस बाहेर लिहू शकणार आहोत. तर हे आपल्याला मिळतं आहे त्याचं आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड. मिनिंग सेम आहे, लक्षात घ्या. पुढे सेकंड बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला त्याच वेळी जायचं. इथे फक्त आपण सरावासाठी बाकीचे एक्झाम्पल घेतो आहोत, पण आयडिया जी आहे तुमची क्लिअर झाली असावी. तर लेट झेड इज इक्वल टू √3 + √2i. हिअर इथे देखील आपल्याला a जो आहे तो √3 दिसतो आहे आणि b जो आहे तो √2 आहे. तर अशा पद्धतीने परत आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड जर काढायचं असेल तर r इज इक्वल टू √a² + b² हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानुसार इथे व्हॅल्यूज ठेवल्या. तर हा √3² + √2² इज इक्वल टू हा √3² स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, 3 येईल फक्त 2 येईल. हा √5 हा आपल्याला मिळतो आहे. r म्हणजेच मॉड्युलस ऑफ झेड. पुढे आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ झेड काढायचं आहे किंवा
अँप्लिट्यूड ऑफ झेडचं काढायचं असेल तर आपण सुरुवातीला काय करणार, देअरफॉर जो पॉईंट आहे आपल्याकडे, तसं इथे आपण पॉईंट पाहिला नाव √3 √2 हा पॉईंट पॉझिटिव्ह दिसेल, प्लस प्लस जो आहे तो पॉईंट जो आहे तो लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत अशा वेळेला. आणि म्हणून आपल्याला डायरेक्टली फॉर्म्युला आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड इक्वल टू थिटा इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला आहे टॅन इन्व्हर्स ऑफ बी अपॉन ए. आपण त्या टेबलच्या सहाय्याने पाहतो आहोत, तो टेबल आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर इथे थिटा इज इक्वल टू तुम्हाला डायरेक्टली मिळत आहे टॅन इन्व्हर्स ऑफ जो आपल्याकडे व्हॅल्यू असेल ते आपण ठेवून देऊया. बी आहे √2 √2 अपॉन √3 आणि या दोघींना जर एकत्रित लिहिलं व्यवस्थित तर ते असे येईल 2/3. अशा पद्धतीने आपण जे आहे ते अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड जो आहे तो फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, त्यातलंच क्वेश्चन नंबर 3. नेहमीप्रमाणे लेट झेड इज इक्वल टू -8 + 15i. इथे दिसतंय की एक ए जो आहे तो निगेटिव्ह आहे आणि बी जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी जो हा पॉइंट आहे किंवा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तो लाईज होणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. ते बघूयात आपण. त्याच्या आधी आपण मॉड्युलस ऑफ झेड काढूयात. मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर. फक्त आपण सरावासाठी एवढे एक्झाम्पल्स देतो आहोत, बाकी आता आयडिया तर क्लिअर झाली असावीच. तर हा अंडररूट इथे येईल -8² + 15² इक्वल टू हा -8चा स्क्वेअर येतो 64 येतो आणि हा 225 15चा स्क्वेअर. आणि या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर 5 + 4 हा 9, हा 6 + 2 हा 8 आणि हा 289 आणि हा स्क्वेअर आहे 17चा. त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते 17 आहे. म्हणजे आपल्याला मॉड्युलस ऑफ झेड किंवा आर जो आहे तो मिळून गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता एक लक्षात आलं की हा जो पॉइंट आहे -8 आणि 15 लाईज इन, हा जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईज होतो आहे. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आणि जर तो सेकंड क्वाड्रंट मध्ये लाईज होतो आहे तर जो आपला आर्ग्युमेंट आहे किंवा अँप्लिट्यूड आहे थीटा तो आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार आहे टॅन इन्व्हर्स ऑफ पाय प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ बी अपॉन ए. आणि ते पाय प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ आपल्याकडे आता बी आहे 15 अपॉन हा -8. आणि याला असं जरी ठेवलं चालेल किंवा आपण -8 जर कॉमन काढून घेतली तर इथे पाय मायनस टॅन इन्व्हर्स ऑफ 15/8 अशा प्रकारे आपल्याला जो आहे तो आर्ग्युमेंट मिळून जातोय. आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा त्याला आपण थिटा सुद्धा लिहिला असं तरी चाललं असतं. ठीक आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. एक्झॅक्टली सेम वे. हा फोर्थ क्वाड्रंट आहे. तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा थर्ड क्वाड्रंट आहे. तर हा इथे मायनस याला मानूयात लेट झेड इज इक्वल टू -4i. हिअर दोघी निगेटिव्ह दिसत आहेत बघा. ए इज इक्वल टू -4 आणि बी इज इक्वल टू -4. तर सुरुवातीला मॉड्युलस ऑफ झेड काढूयात. आर इज इक्वल टू अंडररूट a² + b² म्हणजेच अंडररूट हा -4² + -4² म्हणजेच 16 + 16 दोघींचा स्क्वेअर काढला तर 32 होतात. आणि परत 16 × 2 केलं तर ते 4 √2 हे आपल्याला मिळतं आहे आर. अशा पद्धतीने आपण आर काढू शकतो. यानंतर आपल्याला काढायचं आहे आर्ग्युमेंट ऑफ झेड. त्याच्या आधी आपण पॉईंट कुठे लाईज होतो ते आपण बघून घेऊया. तर हा पॉईंट जो आहे -4 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. तो थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की त्याचा जो अँप्लिट्यूड आहे किंवा आर्ग्युमेंट ऑफ झेड आहे थिटा तो आपल्याला पाय प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ बी अपॉन ए असा मिळणार आहे. आपण त्या टेबलच्या सहाय्याने हे सगळं काही लिहितो आहोत. इथे येईल पाय प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ. आता हा बी अपॉन ए जो आहे तो दोन्ही ठिकाणी -4 आहे बी आणि ए. तर तो 1 होऊन जाईल. तर टॅन इन्व्हर्स ऑफ 1 कॅन्सल झाल्यानंतर आणि टॅन इन्व्हर्स ऑफ 1 जो आहे म्हणजेच टॅन जो आहे थिटा पाय 1 कधी येतो की π/4 असताना म्हणजेच 45 असताना. म्हणून ते पाय प्लस π/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पाहिलं तर इथे 5π/4 हा थिटा आपल्याला मिळतो. म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड आपल्याला मिळतो आहे. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल जे आहे ते आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा अँप्लिट्यूड आणि मॉड्युलस या दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत ते फाइंड आउट करू शकतो त्या टेबलच्या सहाय्याने. नेक्स्ट मेन सेकंड हे एक्झाम्पल बघूया. काय म्हटलंय पहा.
फाइंड द रियल व्हॅल्यू ऑफ थिटा. थिटाची रियल व्हॅल्यू काढायची आहे. फॉर विच हा जो तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे रेशोच्या स्वरूपामध्ये 4 + 3i sin θ upon 1 - 2i sin θ इज प्युअरली रियल. जर हा प्युअरली रियल असेल तर आपण यापूर्वी जेव्हा चॅप्टरला सुरुवात केली त्यावेळेला प्युअरली रियल आणि इमॅजिनरी प्युअरली या प्रकारचं आपण एक्झाम्पल पाहिलेले आहे. जर समजा a + ib या स्वरूपात आपला z आहे तर यात प्युअरली रियल म्हटल्यानंतर हा पार्ट जो आहे तो 0 होऊन जाईल. म्हणजे फक्त एवढा पार्ट जो आहे तो प्युअरली रियल असणार. म्हणजे z = 3, 4, 5 एक्सेट्रा या प्रकारचा जो असेल कॉन्स्टंट अशा प्रकारचा आपल्याला मिळतो तो असेल आपला प्युअरली रियल. आणि प्युअरली इमॅजिनरी असेल तर z = ib या स्वरूपात म्हणजे आय ची टर्म जी असणार आहे ती असेल त्यावेळेला. तर हा प्युअरली रियल जो आहे त्यावेळेचा आपल्याला काढायचा आहे थिटा. तो काय येणार ते बघूया. तर सुरुवातीला जे काही दिलेलं आपण z म्हणूयात. लेट z = 4 + 3i sin θ upon 1 - 2i sin θ इक्वल टू. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. आता ज्या वेळेला रेशोच्या स्वरूपात आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असतो आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये जे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत त्यात आपण अपॉनला जे काही असेल त्याच्या कॉन्जुगेट त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करतो. तेच आपल्याला इथे करायचं आहे. तर इथे आपण याचा जो कॉन्जुगेट पेअर आहे अपॉनला जे काही दिसते आपल्याला 1 - 2i sin θ याची कॉन्जुगेट पेअर असेल 1 + 2i sin θ आणि अपॉनला 1 + 2i sin θ. तर इथे या दोघी ब्रॅकेटचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. हा आणि हा यांचा प्रॉडक्ट घेऊयात आणि हे तर a² - b² चा फॉर्म्युला तो तयार होतो ऑलवेज. मागील व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल. 4 × हा 1 केला तर 4, 4 × याला केला तर 4 × 2 8i sin θ. याने याला म्हणलं गेलं तर +3i sin θ आणि याने याला म्हणलं गेलं तर 3 × 6 6. हा 6 झाला i × i² आणि sin θ × sin θ केला तो sin² θ आणि अपॉन येणार आहे हा a² - b² चा फॉर्म्युलाच तयार होतो. म्हणून फर्स्ट टर्म स्क्वेअर - सेकंड टर्म स्क्वेअर या पद्धतीने लिहिलं आहे. पुढे 4 + हा 8 आणि हा 3 11 कारण दोघींच्या व्हॅल्यू जे आहेत सेम आहेत. i sin θ फक्त त्यांचे कोएफिशिएंट जे ते वेगळे होते. मायनस हा 6 येईल कारण i² जो आहे तो -1 येतो आणि हा sin² θ जो आहे तो ॲज इट इज असेल. अपॉन हा 1² 1 -2 चा स्क्वेअर जो आहे तो 4 येईल. हा i² आणि हा sin² θ. पुढे हा 4 - 6 sin² θ इकडे लिहिला आणि हा +11i 11 sin θ × i हा बाजूला लिहितोय. त्यामुळे आपल्याला इमॅजिनरी आणि रिअल पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. तिथे 1 - हा +4 होईल कारण i² परत -1 आहे आणि हा sin² θ. त्याला आपण सेपरेट करूयात. 4 - 6 sin θ अपॉन 1 + 4 sin² θ +11 sin θ अपॉन 1 + 4 sin² θ आणि हा i. हा आपला z जो आहे तो सिम्प्लिफाय झालेला आहे. आपण त्याला रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट या स्वरूपात त्याला लिहिलेला आहे. आता इथे हा म्हटलंय क्लिअरली हा प्युअरली रिअल आहे. जर तो प्युअरली रिअल आहे तर त्याचा हा रिअल पार्ट फक्त असेल आणि हा अपसेट असेल. हा अपसेट असणं म्हणजेच हा पार्ट जो त्याचा 0 असणार आहे. सिन्स गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली रियल. इफ म्हणूयात दिलेलं नाही आपण त्यांनी सांगितलं जर ते असेल तर अशा वेळची व्हॅल्यू काढायची आहे. इफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली रियल जर तो प्युअरली रियल असेल तर अशा वेळेला देअरफॉर त्याचा इमॅजिनरी पार्ट ऑफ z जो आहे तो 0 असणार आहे. आणि याचा इमॅजिनरी पार्ट आहे हा म्हणजेच 11 sin θ अपॉन 1 + 4 sin² θ इज इक्वल टू असेल 0. ही टर्म जर तिकडे पाठवली ती 0 होऊन जाईल. 11 sin θ इज इक्वल टू 0. 11 0 नाही म्हणून sin θ इक्वल टू 0 असेल. आणि sin θ 0 कधी कधी येतो 0 ला 0 येतो. त्यानंतर पाय 2π 3π 4π अशा पद्धतीने sin θ जो आहे तो n π ला 0 येतो. म्हणजे तिथे sin n π येणार आहे आणि n बिलॉंग्स टू z असेल अशा वेळेला. तर आपण त्यावरून sin θ ची किंमत जी आहे ती n π लिहू शकतो आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार. या ठिकाणी ज्या ज्या वेळेला हा कॉम्प्लेक्स नंबर प्युअरली रिअल असेल त्या वेळेला θ जो आहे तो n π असणार आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघूया. काय म्हटलं बघा. इफ z इज इक्वल टू 3 + 5i
देन रिप्रेझेंट्स द झेड, म्हणजे स्वतः हा झेड जो आहे तो झेड बार म्हणजेच त्याचा कॉन्जुगेट, त्यानंतर मायनस झेड आणि मायनस झेडचा कॉन्जुगेट म्हणजेच झेड बार मायनस झेड बार, असे 4 जे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते आपल्याला या डायग्राम वरती जे आहेत ते प्लॉट करायचे आहेत. त्याला आपण आर्गन डायग्राम असं म्हणणार आहोत. तर हे तर बेसिक आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस या ठिकाणी हा ओरिजिन आणि इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह नंबर्स असतात. याला आपण रिअल ऍक्सिस म्हणतो, याला आपण इमॅजिनरी ऍक्सिस म्हणणार आहोत. आणि इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ क्वाड्रंट आहेत. आपल्याला हे 4ही पॉईंट जे आहेत त्या या स्पेसमध्ये जे आहेत ते प्लॉट करायचे आहेत. तर बघूया, सुरुवातीला झेड दिलेला आहे, झेड इज इक्वल टू 3 + 5 आहे. तर ऑफकोर्स त्याच्यावर आपल्याला झेड बार जो आहे तो काढता येतो. इथे फक्त आपण ही साईन चेंज करतो. झेड बार म्हणजेच त्याचा कॉन्जुगेट असतो, प्लसचा मायनस फक्त करायचा किंवा मायनसचा प्लस करायचा असेल. त्यानंतर जर समजा मायनस झेड काढायचा असेल तर आपण त्याला -3 - 5i अशा पद्धतीने लिहिता येईल. आणि मायनस झेड बार जर घ्यायचा असेल आपल्याला तर या ठिकाणी फक्त -3 + 5i अशा पद्धतीने आपल्याला हे 4 जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत ते मिळतात. देअरफॉर द अबोव कॉम्प्लेक्स नंबर्स, हे जे आपण वरती कॉम्प्लेक्स नंबर काढले, कॉम्प्लेक्स नंबर्स रिप्रेझेंट्स इन आर्गन्स डायग्राम ऍज ए ऑफ, हा जो दिसतोय 3, 5 याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण 3, 5 मानले. याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत बघा, बी ऑफ 3 - 5 आणि सी ऑफ -3 - 5 आणि डी ऑफ -3, 5 या पद्धतीने रिस्पेक्टिव्हली. म्हणजे यात झेड साठी हे पॉईंट, झेड बार साठी बी पॉईंट, मायनस झेड साठी सी पॉईंट आणि मायनस झेड बार साठी आपण डी पॉईंट कन्सिडर केला. त्याच्यात आपण फक्त त्याला आपल्याला इथे प्लॉट करायचा आहे. 3, 5 हा फर्स्ट पॉईंट मध्ये असेल, दोन्ही पॉझिटिव्ह आहे, तिकडचा 3 आणि हा इकडे 5 घेतला तर या ठिकाणी जो पॉईंट आपल्याला मिळतो तो पॉईंट असणार आहे झेड. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे झेड, म्हणजे तो झेड आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याला आपण ए पॉईंट मानलेला आहे आणि तो झेड साठीचा असेल आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 5, तो मात्र असेल झेड साठी. त्यानंतर नेक्स्ट बघूया, सेकंड आहे बी 3 - 5, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स वरती आणि निगेटिव्ह वाय वरती घ्यायचा आहे. इथे कुठेतरी तो असेल तर 3 - 5 हा 3 आणि इकडे -5 हा इकडनं, तर हा अशा पद्धतीने हा जो पॉईंट आहे तो असेल बी पॉईंट 3 - 5 आणि तो आहे झेड बार साठी. नंतर मायनस झेड साठी म्हणून आपण सी घेतलाय, -3 - 5 तो इथे असेल कारण इथे दोन्ही मायनस साईन दिसत आहेत, हा 3 आणि हा -5. तर अशा पद्धतीने इथे 3 - 5 हा पॉईंट असेल सी, -3 - 5 आणि हा असणार आहे मायनस झेड साठी. त्यानंतर लास्ट जो आहे मायनस झेड बार साठी -3 + 5i, तर तो असेल डी -3, 5 म्हणजे -x वरती आणि y वरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह अशा प्रकारचा कोऑर्डिनेट आपला सेकंड असतो. तर इथे इकडनं x वरती -3 आणि इथे y वरती 5, तर इथे हा डी पॉईंट असेल -3, 5 आणि हा असणार आहे मायनस झेड बार साठीचा. अशा पद्धतीने आपण हे जे काही पॉइंट्स आहेत ते आपण या ग्राफ वरती जे आहेत ते प्लॉट करू शकतो. याला आपण आर्गन डायग्राम जे आहे ते म्हणतो. आर्गन डायग्राम काढणे म्हणजेच ते कॉम्प्लेक्स नंबर जे आहेत ते या डायग्राम वरती, ग्राफ वरती प्लॉट करायचे आहेत कॉम्प्लेक्स नंबर्स. नेक्स्ट 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म बद्दलचा स्टडी केलेला आहे. पोलर फॉर्म जो आहे तो आपला या प्रकारचा असतो, z = r cos θ + i sin θ, ज्यात r जो आहे तो त्याचा मॉड्युलस असतो कॉम्प्लेक्स नंबरचा आणि थिटा जो आहे त्याचा अँप्लिट्यूड किंवा त्याला आपण आर्ग्युमेंट देखील म्हणणार आहोत. आणि जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तो असा आहे, z = r e⁻⁴ θ, ज्यात r आणि θ यांचं सेम नोटिफिकेशन त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याकडे जे आपण एक्सरसाइज 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं या व्हिडिओच्या स्टार्टिंगला, तर त्याच प्रकारचं आपल्याला सोडवायचं, तेवढं काम तर आपल्याला परमनंटली करायचंच आहे. त्याच्या पुढे जाऊन फक्त आपल्याला त्या आर आणि थिटाची काढलेल्या व्हॅल्यूज याच्यात सबस्टिट्यूट करायचे आहेत. त्या सबस्टिट्यूशन केल्यानंतर
आपल्याला डायरेक्टली याचा पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आहे तो मिळणार आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं. मी 4 एक्झाम्पल घेतोय, बाकी रिमेनिंग एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर फर्स्ट बघूयात. -1 प्लस √3i त्याच पद्धतीने घेतो आहोत. म्हणून लेट z इज इक्वल टू -1 प्लस √3i असं दिलेलं आहे. तर इथे ऑफकोर्स a जो आहे तो -1 असेल आणि b जो आहे तो √3 असणार आहे. आपण मॉड्युलस ऑफ z म्हणजेच r जो आहे तो डायरेक्ट काढू शकतो. अंडर रूट हा a² प्लस b². व्हॅल्यूज पुट केला तिथे येईल -1² प्लस √3². त्याच पद्धतीचा आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतोय. आणि इथे √4 इक्वल टू 2. तर आपल्याला r जो आहे तो मिळून गेलेला आहे 2. त्यानंतर आपल्याला थिटा मिळवायचा आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की 9 हा जो पॉइंट आहे -1√3 लाईज इन, हा कोणत्या कॉर्डर मध्ये येतो बघा. मायनस याच्यावरती आणि त्याच्यावर या ठिकाणी येतो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी आर्ग्युमेंट जो आहे किंवा एम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट ऑफ झेड थिटा जो आहे तो पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन येतोय. आपण मागील व्हिडिओ पाहिलेला टेबल आहे, त्या टेबलच्या सहाय्याने आपण हे व्हॅल्यू लिहू शकतो आहोत. तर इक्वल टू इथे पाय प्लस हा टॅन इनव्हर्स ऑफ इथे येणार आहे. आता बी आहे √3 आणि हा आहे -1 म्हणजे हा पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ √3 असं. आणि आपल्याला √3 जो आहे तो फाइंड करता येतो टॅन इनव्हर्स म्हणजे टॅन इनव्हर्स √3 हा π/3 असतो म्हणजे 60 असतो. टॅन 60 ला √3 येतो म्हणजे टॅन π/3 ला तो √3 येतो. यानुसार आपण टॅन इनव्हर्स ऑफ √3 जो लिहू शकतो. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे जो आपण 9th स्टँडर्ड पासून शिकत आलोय, त्याचा इथे आपण यूज केलेला आहे. त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे 3π - केल्यावरती आपल्याला मिळेल 2π/3 म्हणजे थिटा देखील आपल्याला मिळालेला आहे. r आपल्याकडे आहे, थिटा आपल्याकडे आहे आणि हा पोलर फॉर्म आहे. त्याच्यानुसार therefore the polar form of z is equal to r cos theta plus I sin theta is equal to r आपण मिळवलेला आहे 2, थिटा आपल्याकडे आहे 2π/3 प्लस I sin 2π/3 आणि हा असणार आहे आपला पोलर फॉर्म. सेम वे द एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ z इज इक्वल टू हा आपल्याला मिळणार आहे r e⁻I थिटाच्या सहाय्याने आणि त्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. r आहे 2 e⁻, हा थिटा आपण काढलाय 2π/3 आणि I या पद्धतीने आपल्याला त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म देखील मिळणार आहे. नेक्स्ट आहे सेकंड. तर याच्यात बघा हा प्युअर इमॅजिनरी नंबर आहे. याला आपण लेट z इज इक्वल टू 0 - I असं मानू शकतो. कारण आपल्याला रिअल पार्ट जर ऑफसेट असला त्याच्याऐवजी आपण 0 टाकूया तर त्याच्यानुसार इथे हिअर ये तुम्हाला 0 मिळतोय आणि b जो आहे तो -1 आहे. कारण I चा जो कोइफिशियंट आहे तोच आपण फक्त कन्सिडर करतो. तर मॉड्युलस ऑफ z याचा जर काढायचा असेल तर आपण अशा वेळेला आपला जो फॉर्म्युला आहे √a² प्लस b², त्यानुसार √0² प्लस -1² -1चा स्क्वेअर जो आहे तो -1च असतो आणि 1च असतो आणि त्याचा स्क्वेअर रूट येते 1 येईल. -1चा स्क्वेअर 1 असतो सॉरी. इथे हा 1 मिळतो आहे r 1 मिळाला. त्यानंतर थिटा जर मिळवायचा असेल तर इथे दिसतंय की हा जो गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आहे तो प्युअरली इमॅजिनरी आहे म्हणून गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर आणि निगेटिव्ह आहे. त्यामुळे लाईज ऑन तो निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस वरती असेल. लाईज ऑन निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस. आणि जर निगेटिव्ह इमॅजिनरी वरती असेल तर याचा सरळ मिनिंग असेल की आता इथून 90 डिग्री, इथून 180, इथून 270 आणि हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे आपला म्हणजे इमॅजिनरी ऍक्सिस जो आहे तो हा आहे निगेटिव्ह. म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह व्हॅल्यूज असतात म्हणून हा पूर्ण अँगल जो आहे तो 270 तयार होईल. therefore theta is equal to 270 डिग्री किंवा त्याला आपण 3π/2 या पद्धतीने रेडियन मध्ये लिहितो. म्हणून जर आपल्याला पोलर फॉर्म घ्यायचा असेल therefore the polar form of z equal to r cos theta plus I sin theta आणि यात फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. 1 cos 3π/2 प्लस I sin 3π/2. त्याच पद्धतीने जर एक्सपोनेन्शियल फॉर्म घ्यायचा असेल therefore the exponential form
ऑफ झेड इज इक्वल टू आर ई रेस टू आय थिटा म्हणजेच आर आहे 1 आणि ई रेस टू आय थिटा म्हणजेच 3π/2 आय या पद्धतीने आपण त्याला रेडियन मध्ये पण लिहू शकतो आणि डिग्री मध्ये पण लिहू शकतो आहोत. पण जनरली आपण आता या वर्षी जे आहे जास्त करून रेडियनचेच अँगल जे आहे ते मेजरमेंट वापरणार आहोत. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 4. त्यातीलच थर्ड एक्झाम्पल बघूयात. लेट आता इथे प्युअरली रिअल दिसतोय -1 प्लस 0i याला आपण तो टी टर्म जी आहे ती 0 मानायची जी अपसाइड आहे म्हणजे इथे इमॅजिनरी पार्ट नव्हता त्याला 0 × i करून लिहिला आहे. म्हणून हिअर a इज इक्वल टू -1 असेल आणि b इज इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू r इज इक्वल टू √a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू √-1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. -1 चा स्क्वेअर 1 आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते 1 असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला r जो आहे तो डायरेक्ट मिळतो आहे. पुढे दिसतंय की हा जो पॉइंट आहे किंवा झेड जो आहे झेड लाईन्स ऑन आता इथे निगेटिव्ह दिसतंय तर निगेटिव्ह रिअल ऍक्सिस वरील असेल निगेटिव्ह रिअल ऍक्सिस आणि आपल्याकडे जो ऍक्सिस आहे याच्यात हा पॉझिटिव्ह रिअल ऍक्सिस हा निगेटिव्ह रिअल ऍक्सिस असतो. हा पॉझिटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस आणि हा निगेटिव्ह इमॅजिनरी ऍक्सिस. तर याच्यावरचे व्हॅल्यू तर निगेटिव्ह असतात म्हणजे हा अँगल जो तयार होतो आहे तो ऑफकोर्स 180 डिग्रीचा अँगल तयार होईल म्हणजेच पाय असेल. Therefore, argument of z is equal to directly pi किंवा त्याला आपण 180 डिग्री म्हणू शकतो रेडियन मध्ये. हे फर्स्ट चॅप्टर जे आपलं मॅथमॅटिक्स फर्स्टचं तर त्याच्यामध्ये आपण रेडियन आणि डिग्री मेजर जे आहे ते शिकलेलो आहोत. तर आर्ग्युमेंट ऑफ झेड आपल्याला पाय मिळणार आहे. तर त्यानुसार जर पोलर फॉर्म आपल्याला काढायचं असेल तर पोलर फॉर्म ऑफ झेड is equal to r into cos theta plus I sin theta. त्यानुसार इथे r आपल्याकडे 1 आहे आणि थिटा आपण पाय काढलाय तर हा I sin पाय या पद्धतीने आपल्याला पोलर फॉर्म जो इथे मिळून जातो. त्याच पद्धतीने एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ z is equal to r e raised to I theta. त्यानुसार r आपल्याकडे 1 आहे आणि थिटा जो आहे तो आपल्याकडे आपण आता पाय काढणार तर पाय आय या पद्धती आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म देखील मिळतो आहे. आता 6th नंबरचं एक्झाम्पल बघूयात. लास्ट जे एक्झाम्पल आहे त्यातलं तर ते त्याला आपण नेहमीप्रमाणे लेट झेड इज इक्वल टू. हे एक्झाम्पल घेण्याचं कारण एवढं की ते रेशोच्या स्वरूपात दिलेलं आहे. परंतु कितीही रेशो दिलेला असला तरी घाबरायचं नाही. आपल्याला फक्त झेड सिम्प्लिफाय करता आला पाहिजे. जे आपण सुरुवातीच्या काही व्हिडिओज मध्ये पाहिलेलं आहे तेच काम इथे आपण करणार आहोत. तिथे याचा स्क्वेअर केला 2 स्क्वेअर -4i आणि प्लस आय स्क्वेअर अशा पद्धतीने आपण त्याचं स्क्वेअरिंग फक्त केलेली आहे. तर हे मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून तिथे 1 + 7i अपॉन 2 स्क्वेअर 4 हा -4i आणि हा -1 येणार आहे. तर फायनली आपल्याला 1 + 7i अपॉन 3 4 -1 केल्यानंतर असं मिळते. आणि मग याला आपण पुढे त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो कारण आपण कॉम्प्लेक्स नंबर होऊ देत नाही. तर इथे परत दोन्ही ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेतला 3 × 1 3 हा 3 4 × 1 4 आणि हा आय 7 × 3 21 × आय 7 × 4 28 आणि आय × आय केल्यानंतर आय स्क्वेअर असं मिळेल. फक्त ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरलेला आहे. सॉरी दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेतलेला आहे. इथे a स्क्वेअर - b स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे 3 स्क्वेअर - 4i याचा स्क्वेअर. या पद्धतीने इथे हा 3 प्लस हा दोघे मिळून 21 + 4 मिळून 25i मिळेल आणि प्लस हा -28 होईल कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो. अपॉनला हा 9 हा -16 4 चा स्क्वेअर घेतला आणि आय स्क्वेअर आहे त्या ठिकाणी. नंतर हा 3 - 28 -25 प्लस हा 25i आणि अपॉनला येईल 9 + 16 होईल कारण मायनस आय स्क्वेअर जो आहे तो आय स्क्वेअर येतो -1 येतो म्हणून तो मायनसचा प्लस झालाय. परत आपल्याला 25 मिळालेला आहे. तर इथे इक्वल टू मिळत आहे -25 + 25i आणि अपॉनला 25 त्याला सेपरेट केला तर -1 प्लस आय फक्त येईल आणि हा आपला झेड जो आहे तो सिम्प्लिफाय करून मिळतोय. आता आपण नेहमीप्रमाणे जाऊ शकतो. जे आपण आतापर्यंत करत आलो ते आता इथे करायचं फक्त सिम्प्लिफिकेशनसाठी हे एक्झाम्पल मी घेतलेलं होतं.
तर झेड इज इथे ए इज इक्वल टू जे आहे ते -1 मिळेल आणि बी इज इक्वल टू आहे 1. बाकी मग नेहमीप्रमाणे मॉड्युलस ऑफ झेड काढायचा असेल तर तो मिळणार आहे आर इज इक्वल टू √a² प्लस b² इज इक्वल टू √-1² प्लस 1² इज इक्वल टू 1 प्लस 1 आणि फायनली √2 हा आर मिळेल. त्यानंतर तो लाईज कुठे होतोय बघा, पॉइंट जो आहे तो -1 लाईज इन बघा, निगेटिव्ह असेल एक्स ऍक्सिस वरती आणि पॉझिटिव्ह असेल वाय वरती, तर अशा वेळेला तो सेकंड क्वाड्रंट मध्ये असतो, लाईज इन सेकंड क्वाड्रंट. या साईन आपल्याला माहिती असायला पाहिजे की मायनस आणि प्लस आहे, तर एक्स वरती मायनस आणि वाय वरती प्लस. तर या प्रकारे ह्या क्वाड्रंट मध्ये तो पॉइंट जो आहे तो लाईज होईल, म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबर पण त्याच्यामध्ये लाईज होणार आहे. त्यानुसार आपण जो आर्ग्युमेंट आहे किंवा एम्प्लिट्यूड आहे थीटा तो पाय प्लस टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए असा काढू शकतो. मग आपल्याकडे आता बी आहे आणि ए देखील आहे, तर टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए घेतल्यानंतर इथे येईल 1 अपॉन -1 म्हणजे पाय प्लस पाय मायनस टॅन इनव्हर्स ऑफ 1 होईल आणि टॅन इनव्हर्स ऑफ 1 जो आहे तो π/4 येतो, म्हणजे टॅन 45 ला 1 असतो, म्हणजे π/4 ला 1 असतो, म्हणून आपण π/4 घेतला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3π/4 इथे येईल, म्हणजे आपल्याला थीटा देखील मिळून गेलेला आहे. म्हणजे आपल्याकडे आर आहे, थीटा आहे, देअरफॉर द पोलर फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा आणि इक्वल टू हा आर आपण ठेवला √2 कॉस थीटा आहे 3π/4. याला जर डिग्री मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर फक्त आपण थीटा ऐवजी जे आहे पाय ऐवजी जे आहे ते 180 डिग्री, म्हणजे तिथे आपण थीटा ऐवजी 180 पण ठेवू शकतो. 180 मल्टिप्लाय बाय 3/4 करून सिम्प्लिफाय केल्यावर ते आपण ठेवू शकतो आणि ते रेडियन मध्ये ठेवलं तरी हरकत नाही, शक्यतो रेडियन मध्ये राहू द्यायचं. तर हा पोलर फॉर्म झाला झेडचा. त्यानंतर आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड इज इक्वल टू तो आहे r e⁻⁴ आणि r आपल्याकडे आहे √2 e⁻, आणि हा पण हा काढलाय 3π/4 इंटू हा आय, हा असेल आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म x प्लस iy. खाली तुम्हाला पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये नंबर दिलेले आहेत. कॉम्प्लेक्स नंबर्स आपल्याला x प्लस iy च्या फॉर्म मध्ये आणायचे आहे, म्हणजे जे काम आपण या आधीच्या एक्झाम्पल्स मध्ये केलं त्याच्या उलट आपल्याला जायचं आहे. तर आधी दिलेल्या नंबरला मी झेड मान घेतो. लेट झेड इज इक्वल टू √3 कॉस, फर्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण, कॉस π/6 प्लस आय साइन π/6. हा स्टँडर्ड नंबर आहे, स्टँडर्ड अँगल आहे π/6. याला आपल्याला असं सिम्प्लिफाय करायची गरज नाही. तर हा आपल्याला माहिती की कॉस π/6 म्हणजे कॉस 30 जो आहे तो √3/2 येतो आणि साइन 30 जो आहे तो 1/2 येतो, एवढं आपल्याला माहिती आहे. √3 मध्ये मल्टिप्लाय केला तर इथे √3 इंटू √3 हा 3 होईल अपॉन 2 आणि प्लस हा येईल √3/2i. अशा पद्धतीने आपण डायरेक्टली x प्लस iy च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, म्हणजे इझी एक्झाम्पल आहे. थर्ड मध्ये मात्र आपण एक गोष्ट पाहतोय की इथे -5π/6 जो आहे तो स्टँडर्ड अँगल नाही. तर अशा वेळेला आपण त्याला अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले यूज करायला लागतात आणि अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले जे आहेत ते अजून तुमचे शिकून झालेले नाहीत या चॅप्टरच्या आधी, कारण ते चॅप्टर जे आहे ते 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं चॅप्टर आहे मॅथ फर्स्ट मधील. तर आपण ते स्पेसिफिक जे काही लागतं आहे त्याच्याबद्दल आपण स्पेशल एक व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यात तुम्हाला अलाइन्ड अँगलच्या फॉर्म्युलेची माहिती जी आहे ती मी देईलच. इथे तात्पुरत्या स्वरूपात का समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर इथे आता हा आपल्याला माहिती आहे की कॉस ऑफ मायनस थिटा जो आहे, कॉस ऑफ मायनस थिटा हा कॉस थिटा असतो आणि साइन ऑफ मायनस थिटा जो आहे तो मात्र मायनस साइन थिटा असतो. या दोन्ही कन्सेप्टचा यूज करून इथे डायरेक्टली याला कॉस ऑफ 5π/6 असं लिहिता येणार आहे आणि हा मात्र मायनस जो आहे तो आय साइन 5π/6 असा लिहिता येईल. पुढे हा 7 ऍज इट इज, याला आपण कन्वर्ट करतो आहोत आता अलाइन्ड अँगलच्या फॉर्म मध्ये. त्याला हा जो 5π/6 आहे याला आपण पाय प्लस पाय मायनस π/6 मध्ये लिहू शकतो. बघा 6 7 1 गेला 5 म्हणजे 5 येते. तसंच याला आय साइन याला देखील पाय मायनस π/6 च्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. कारण आपल्याला स्टँडर्ड अँगलच्या फॉर्म मध्ये लिहायचा असतो, कंपाऊंड अँगलच्या फॉर्म मध्ये त्याला आपण कन्वर्ट करून मग त्याच्या अलाइन्ड अँगलच्या फॉर्म मध्ये वापरतो.
तर हे जे फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, आता हा कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा येतो. यांची टेक्निक पण आहे लक्षात ठेवायची, जे आपण स्पेशल व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि साइन हा पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा, कारण हा सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड मध्ये साइन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतो. तर त्यानुसार हे दोन्ही फॉर्म्युले जर आपण यूज केले इथे येईल 7 इन ब्रॅकेट हा कॉस पाय मायनस पाय बाय 6 म्हणजेच मायनस कॉस पाय बाय 6. तसा हा मायनस आय आणि हा मात्र साइन पाय बाय 6 असेल. आणि हा 7 मायनस कॉस पाय बाय 6 जो आहे तो √3/2 येतो आणि हा सुद्धा 1/2 येतो. हा आय आणि मध्ये मल्टिप्लाय केला 7 नाही तर -7 √3/2 -7/2 आय, आणि हाच आपला जो आहे तो x प्लस आय च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे z. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू i मायनस 1/cos ऑफ पाय बाय 3 प्लस i sin पाय बाय 3 इन द पोलर फॉर्म. आपल्याला दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. दिलेला जो z आहे तो आपला रेषेच्या स्वरूपात दिलेला दिसतोय. त्याला आधी आपण सिम्प्लिफाय करून घेऊया जेवढं शक्य तेवढं. तर सुरुवातीला आपल्याला हे जे आपल्याला पोलर फॉर्म दिसतोय याला देखील आपल्याला सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता कॉस पाय बाय 3 आपल्याला माहिती आहे तो 1/2 येतो टेबल नुसार, प्लस हा आय आणि हा साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 √3/2 येतो आहे. तर यांचा आपण यूज करतो आहोत इथे. आता इथे हा आय -1 आणि इथून 1/2 कॉमन निघतोय पहा. तर 1/2 जर कॉमन काढला आपण तर इथे 1 प्लस √3i फक्त शिल्लक राहत आहे. हा 2 वरती गेल्यानंतर हा 2 इंटू i -1 आणि आपल्याला जे दिसत आहे अशा वेळेला जनरली जर कॉम्प्लेक्स नंबर असा असेल रेशोच्या स्वरूपात तर आपण त्याला त्याच्या कॉन्जुगेट नंबरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. इथे पॉझिटिव्ह होता तर आपण निगेटिव्हने त्याला मल्टिप्लाय डिवाइड केले. असे आपण बरेचसे एक्झाम्पल्स आपले सॉल्व्ह झाले पूर्वीच्या व्हिडिओज मध्ये, ते आपण इथेही करतो आहोत. तर आपण दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट घेऊया, याने याला मल्टिप्लाय करूया. तर काय होईल बघा, i इंटू 1 आय नंतर i इंटू √3 इंटू आय हा स्क्वेअर होईल. नंतर -1 इंटू हा -1 इंटू हा प्लस होऊन जाईल आणि √3 आय फक्त येणार आहे. आणि अपॉनला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होतो आहे नेहमीच्या एक्झाम्पल्स नुसार, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर हा 2 हा आता इथे हा आय स्क्वेअर जो आहे इथून आय आणि आय कॉमन निघतो, इथे 1 प्लस √3 आय आणि इथून हा आय स्क्वेअर जो आहे तो -1 येतो म्हणून हा मायनसचा प्लस होऊन जाईल. √3 आणि हा -1 आहे तसाच. पुढे अपॉनला हा ब्रॅकेट कंप्लीट आणि अपॉनला 1 आणि प्लस √3 चा स्क्वेअर जो 3 आणि आय स्क्वेअर जो -1 त्यामुळे तो प्लस येऊन जाईल. फायनली जर आपण सिम्प्लिफाय केला अजून तर इथे हा 2 इन ब्रॅकेट ही टर्म आधी लिहितो √3 -1 आणि नंतर प्लस √3 प्लस 1 आय आणि अपॉनला 4 हा 3 प्लस 1 2 ने डिवाइड केलं त्याला √3 -1/2 प्लस √3 प्लस 1/2 आय, कारण 2 ने याला जर डिवाइड केलं तर तिथे 2 येणार होता, त्याला आपण सेपरेट केला. आता हा झेड जो आहे तो आपला सेपरेट झालेला आहे आणि x प्लस आय च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. आता पुढे आपल्याला नेहमीच्या मेथडने हिअर a इज इक्वल टू √3 -1/2 लिहायला लागणार आणि b सुद्धा √3 प्लस 1/2. पुढे आपण नेहमीप्रमाणे मॉड्युलस ऑफ झेड याचा काढून घेऊयात, तो आहे अंडर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युलेच्या साहाय्याने. पुढे a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3 -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3 प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, याला आपण सिम्प्लिफाय केलं तर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतोय मी, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर 3 -2 √3 प्लस 1 इथे येईल, प्लस हा देखील 3 प्लस 2 √3 प्लस 1 येईल. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर दोघांचा छेद समान आहे आणि दोघींना स्क्वेअर पण आहे म्हणून 4 तिथे आपण लिहिला आहे. पुढे हा फॅक्टर जो आहे तो कॅन्सल होईल. ही टर्म बघा, -2 √3 आणि प्लस 2 √3 कॅन्सल, 3 प्लस 1 प्लस 3 प्लस 1 हा टोटल 8 होईल आणि आपल्याला हा 4 इथे येईल. तर याला डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला मिळतोय √2 म्हणजे हा आपल्याला मिळतो आहे r. आता एकदा का r मिळाला आपल्याला पुढे ऑर्ग्युमेंट ऑफ झेड पण काढायला लागणार आहे, म्हणजे थिटा काढायला लागणार आहे. त्याच्यासाठी आपण आधी हा जो दिलेला पॉइंट आहे हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल हे चेक करणं गरजेचं आहे. तर आता ऑफकोर्स √3 जो आहे
तो 1 पेक्षा मोठाच असेल आणि मोठ्या नंबरमधून लहान नंबर जर मायनस करतो आहोत तर अशा वेळेला येणारा जे आन्सर असेल ते पॉझिटिव्ह असणार आहे आणि अपोला 2च आहे म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्ह जाईल तर हा नंबर पूर्ण पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा नंबर येईल आणि हा नंबर येईल म्हणजे हा कोऑर्डिनेट जो आहे त्याच्यात प्लस प्लस साईन त्याला मिळते म्हणजेच तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाईज होईल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि जर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर आपल्याला आर्ग्युमेंट ऑफ झेड किंवा अँप्लिट्यूड ऑफ झेड थिटा जो आहे तो डायरेक्टली टॅन इनव्हर्स ऑफ बी अपॉन ए या फॉर्म मध्ये मिळतो तो असा आपल्याला मिळणार आहे तर या पुढे आपल्याला जो आर्ग्युमेंट मिळाला आहे थिटा त्यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे आता आपल्याकडे बी आणि ए या दोन्ही व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यू याच्यात ठेवूयात त्याची टॅन इनव्हर्स ऑफ बी आहे आपल्याकडे √3 + 1/2 आणि हा आहे √3 - 1/2 आणि ते 2 कॅन्सल झाल्यानंतर टॅन इनव्हर्स ऑफ √3 + 1/√3 - 1 असं आपल्याला मिळणार आहे आणि हा असेल आपला थिटा थिटा आहे आर देखील आहे तर देअरफॉर द पोलर फॉर्म ऑफ झेड इज झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आता एवढा थिटा आपण लिहायला इथे लिहिण्यापेक्षा आपण त्याला शॉर्ट मध्ये लिहितो इथे √2 टाकून द्यायचा हा कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आणि फक्त बाजूला म्हणून द्यायचं व्हेअर थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ √3 + 1/√3 - 1 आणि अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा जो आहे तो पोलर फॉर्म लिहिता येणार आहे नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल नंबर 8 For z is equal to 2 plus 3i, verify the following. Z bar of bar is equal to z. Z into z bar is equal to modulus of z square. Z plus z bar is real and z minus z bar is equal to 6i. आपण ज्या प्रॉपर्टीज ऑफ मॉड्युलस आणि प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट प्रॉपर्टीज ऑफ आर्ग्युमेंट जे शिकलो आहोत यांचा इथे आपल्याला यूज करायचा आहे. सुरुवातीला जो z दिला आहे 2 plus 3i तर यांच्या म्हणण्यानुसार z बार काढूया. झेड बार इज इक्वल टू म्हणजे 2 - 3i तिथे येईल कारण आपल्याला माहिती आहे की कॉन्जुगेट म्हणजेच फक्त आपल्याला साईनचा चेंज करायचा असतो आणि झेड बार ऑफ बार काढला म्हणजे परत साईन चेंज होणार आणि फायनली तुम्हाला तोच झेड मिळतोय म्हणजे झेड बार ऑफ झेड इक्वल टू झेड हे प्रूफ होत आहे. सेकंड बघूयात झेड इंटू झेड बार इज इक्वल टू आता झेड आपल्याकडे आहे 2 + 3i आणि झेड बार आपल्याकडे आहे 2 - 3i या दोघींचा आपण प्रॉडक्ट घेऊया तर हा a² - b² चा फॉर्म्युला तयार होतोय एका ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह एका ब्रॅकेट निगेटिव्ह टर्म जर सेम असतील तर a² - b² चा फॉर्म्युला 4 हा -3 चा स्क्वेअर 9 आणि हा i² येईल हा 4 मायनस हा 9² म्हणजेच सॉरी 9 आणि हा i² म्हणजे -1 असतो तो प्लस होऊन जाईल +9 म्हणजे हा येईल 13 से दिस फर्स्ट याला आपण फर्स्ट म्हणूया. पुढे हा आपण जो मिळवलेला आहे झेड इंटू झेड बार नंतर आपण राईट हँड साइड त्याची कन्सिडर करूया ती आहे मॉड्युलस ऑफ झेड त्याचा स्क्वेअर मॉड्युलस ऑफ झेडचा आपल्याला अर्थ माहिती आहे आर म्हणजेच काय √a² + b². हिअर इथे आपल्याला माहिती आहे की ए आणि बी काय असणार आहे तर याच्यामध्ये ए जो आहे तो 2 आहे आणि बी जो आहे तो 3 आहे. इथे a² b² म्हणजे जर 2² + 3² केला आपण तर इथे मिळतोय 4 + 9 म्हणजेच √13 आणि हा आपला झेड बार आहे त्याचं जर स्क्वेअरिंग केली तर आपल्याला 13 मिळतोय से दिस सेकंड म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण असं म्हणू शकतो की झेड इंटू झेड बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड त्याचा स्क्वेअर कारण या दोन्ही टर्म्स आपल्याला सेम मिळाले आहे 13 आणि 13. पुढचं बघूया थर्ड मध्ये काय म्हटलं बघा कन्सिडर करूया झेड प्लस झेड बार झेड बार इज इक्वल टू झेड आहे 2 + 3i आणि झेड बार आहे 2 - 3i. जर आपण ऑब्झर्व केला असणार तर इथे 2 + 2 4 येतो आणि हा -3i + 3i कॅन्सल होईल म्हणजे याचा अर्थ इमॅजिनरी नंबर जो आहे इमॅजिनरी पार्ट जो आहे तो कॅन्सल होतोय म्हणजे हा रिअल नंबर मिळतोय. देअरफॉर झेड प्लस झेड बार जो आहे इज अ रिअल नंबर कारण त्याच्यात आपल्याला इमॅजिनरी नंबर जो आहे तो मिळत नाही म्हणजे म्हणून तो रिअल नंबर आहे. लास्ट बघूया फोर्थ हे आहे झेड - झेड बार हा कन्सिडर केला तर झेड आपल्याकडे आहे 2 + 3i मायनस साइन आहे धोकेदायक असते म्हणून त्या ठिकाणी आपण ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. तर झेड बार आपला आहे 2 - 3i झेड बार आपल्याकडे 2 - 3i आहे. याला सिम्प्लिफाय करताना मायनस साइन आधी मध्ये टाकायला लागणार ब्रॅकेटच्या आत जेव्हा ती जाईल तेव्हा ती याची साइन चेंज होईल मायनस आणि हा प्लस होईल आणि अशा वेळेला 2 - 2 कॅन्सल होऊन जाईल
आणि 3+3 जो आहे तो 6i आपल्याला मिळतो आहे आणि त्यांनी आपल्याला तेच प्रूव्ह करायला लावलेलं होतं की z - z बार इक्वल टू 6i. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते हे एक्सरसाइज 1.3 जी आहे इथे संपलेली आहे. नंतर या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक बाकी आहे आणि तो टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.